पालकमंत्री अजितदादा उद्या इथं आहेत, पंकजा मुंडे सोबत आहे, धनंजय मुंडे सोबत आहे, तुम्ही राहणार हो. त्या आधीच तुम्ही हा घोटाळा काढला? मी आधी काय डेप्युटीसीच्या आधी काढला नाही, माझ्याकडे आता पोहोचला, आज दुपारी पोहोचला. जे जे कोणी त्या परिसरामध्ये त्यांच्यावरती समजा प्लीज असतील लोक, ते प्लीज असलेले लोक कागद आणून देतात माझ्याकडं आणि त्याच्यावरती मी बोलतो. आता महादेवराव मुंडेंचा मर्डर झालेला सुद्धा मला बाहेरून थोडेच अमेरिकेतून कोणी नाही सांगितला, परळीतल्याच लोकांनी सांगितला. कारण महादेव मुंडेंच्या मिसेसचं स्टेटमेंट मला वाटतं तुम्ही घेतलेलं आहे. त्याचं लेकरू रडतंय अजूनही. महादेव मुंडेच्या 15 महिन्याच्या नंतर सुद्धा एकही आरोपी पकडला गेलेला नाही. म्हणून ही माहिती ज्या वेळेस आली, डीपीडीसी उद्या आहे का नाही का याचा काय संबंध आहे याच्याशी? याच्याशी जे जे माझ्या पुढे ज्या ज्या दिवशी येईल त्या त्या दिवशी मी लोकांच्या पुढे मांडायचा प्रयत्न करेन. 73 कोटी रुपये उचलणं म्हणजे भाजपाला नाही राव, हे लय अवघड आहे. इतकाले पैसे कस काय उचलू शकतात? 73 कोटी मध्ये मला वाटतं एखादा मतदारसंघ कॉन्क्रिटीकरण झालं असतं त्याचं, नाही तर अख्ख्या जिल्ह्याचं शाळा बांधता आल्या असत्या. अख्ख्या जिल्ह्यामध्ये अंगणवाड्याचा पत्त्या नाही, आमच्या शाळा कोण्या नाहीत, सगळ्या बांधून झाल्या असत्या ना. हे कशाला रस्त्यावर पैसे खर्च करायचे आणि ते बी बोगस उचलण्यासाठी? इतकाले बोगस उचले तर सर बोगस मान्य करू, लाख लाख रुपयाचं उचललं, 25,000चं उचललं, 25 लाखाचं उचललं. 25 पैसे सुद्धा उचलता येत नाहीत, 73 पैसे बोगस उचलता येत नाहीत. आणि याच्यामध्ये सरकारने कळवलंय एका ठिकाणी तर इथं डुप्लिकेशन झालंय पूस बारदापूर रस्त्यावर. पूस बारदापूर रस्ता म्हणजे कोणीकडचा आहे? यांच्याच मतदारसंघातला असं मला नाही माहित बाबा, मी एवढा फिरलेलो नाही जिल्हा. पण पत्रकार मंडळींना माझी विनंती, एवढा सायगाव तिकडच दिसतंय मला असं वाटतं. शीतल कुमार बल्लाळ म्हणून पीआय होते, त्यांचा एक ऑडिओ क्लिप जो आहे तो व्हायरल झाला होता वाल्मिक कराड याच्यासोबत बोलताना. एक दुसरा एक ऑडिओ त्यांचा